मला आज इथे बोलावलं त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आणि संपूर्ण शिवसेनेचे आभार मानतो। बरेच जण सांगतात की वकिलांनी कोर्टात बोलावं, बाकीच्या ठिकाणी बोलू नये, पण माझं असं स्पष्ट मत आहे की कायदा जर लोकांसाठी असेल तो लोकांमध्ये सुद्धा बोलला गेला पाहिजे। आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक वेगळी किनार सुद्धा आहे की आज ज्यांनी न्याय तत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं। ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च न्यायालयातले सुद्धा, त्या नानी पालखीवालांचा आज जयंती दिवस आहे। आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे। ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा, त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे। त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही। त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला, त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे, अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्टपणे आणि कोणतीही चुकीची असभ्यतेची भाषा न वापरता करणं सुरू करावं। कारण की न्यायालय एक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे, हे वास्तव आपल्याला विसरून चालणार। पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे। राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही, कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही, पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे। 10 जानेवारी 2024चा निर्णय हा लक्षात घेणं, याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे। कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार आहे। बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे 10वे परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहे, तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका, तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला। आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्यव्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे। भारत हा देश आपण जेव्हा पाहतो नकाशा तेव्हा त्याच्यावर लिहिलं असते पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया, तो सुद्धा पॉलिटिकल देश हा सुद्धा पॉलिटिकल अस्तित्व असलेला आहे। आणि त्यानंतर आपण आहोत सगळेजण नागरिक आणि मतदार, जे आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणं सुद्धा एक राजकीय संकल्पना आहे। त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाने, प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तींनी राजकारणाबद्दल बोललं पाहिजे। हा विषय तर संपूर्ण राजकारणाचा आहे की 10वं परिशिष्टच राजकारणाबद्दल आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण, आणि त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे। माझी जेव्हा उद्धव साहेबांशी भेट झाली पहिल्यांदा, ते म्हणाले की तुम्ही टीव्ही चॅनलवर आमची बाजू चांगली मांडता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही आहे, तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात।
पक्षांतर बंदी कायदा हे नाव आहे 10व्या परिशिष्टाचं. कोणीही सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे, त्याला माहिती झालं आहे की पक्षांतर बंदी कायदा काय आहे, आणि त्यासाठी एकनाथ शिंदे, त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणलं. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही. यामध्ये संविधानिक नैतिकता आणण्याचा जो प्रयत्न राजीव गांधींनी 1985 साली केला की लोक कोणत्याही पक्षातून उठून कधी पण कोणत्या पक्षात जात होते, त्यामुळे अस्थैर्य निर्माण होत होतं आणि राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ नये आणि राजकीय पक्ष चालवणाऱ्या लोकांना सतत वॉचमनची भूमिका करावी लागू नये, विश्वासार्हता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, आपल्या पक्षाची एकनिष्ठा असली पाहिजे, ज्याच्यामुळे तो एक कमी महत्त्वाचा असलेला विषय बाजूला राहील आणि महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य प्रशासन ते चांगल्या प्रकारे